लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। मृत अथर्व पुरोहितच्या पालकांची थेट राष्ट्रपती, पंतप्रधान व महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना न्यायाची विनंती। शिरपूर येथील NMIS या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात मध्य प्रदेशातील खरगोन येथील रहिवासी 20 वर्षीय अथर्व पुरोहित याचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर जवळपास 2 महिने उलटून गेले तरी योग्य कारवाई होत नसल्याने शिरपूर पोलिसांच्या निष्क्रियतेबद्दल संताप व्यक्त होत आहे। अथर्वच्या संशयास्पद मृत्यूसाठी न्याय मिळवण्यासाठी कुटुंबातील सदस्यांनी खरगोन SDMला राष्ट्रपतींच्या नावे निवेदन सादर केले आणि उच्चस्तरीय CBI चौकशीची मागणी केली आहे। निवेदनाच्या माध्यमातून कुटुंबातील सदस्यांनी देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करून चौकशी करण्याचं आवाहन केलं आहे। मध्य प्रदेश रेड क्रॉस सोसायटीचे माजी अध्यक्ष आशुतोष पुरोहित यांनी सांगितलंय की माझा पुतण्या अथर्व पुरोहित 14 सप्टेंबर 2025 रोजी शिरपूर येथील NMIS कॉलेजमधील त्याच्या वसतिगृहाच्या खोलीत संशयास्पद परिस्थितीत त्याचा मृत्यू झाला। त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबानं कॉलेज व्यवस्थापनाविरोधात निषेध केला। जवळजवळ 2 महिने उलटूनही पोलीस प्रशासनानं कोणतीही कारवाई केलेली नाही किंवा आम्हाला कोणतीही कारवाई केल्याची माहिती देण्यात आलेली नाही, चौकशी करण्यात आलेली नाही किंवा पोस्टमॉर्टम अहवालासह इतर कोणतेही कागदपत्रे देण्यात आलेली नाहीत। कुटुंबानं आज माननीय राष्ट्रपतींना उद्देशून खरगोन SDM श्री कटारे यांना एक निवेदन सादर केलं आहे, ज्यामध्ये उच्चस्तरीय CBI चौकशीची मागणी करण्यात आली आहे। या तपासामुळे आमच्या कुटुंबाला न्याय मिळेलच, शिवाय अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याचीही खात्री होईल, असं पुरोहित यांनी सांगितलंय। मृत विद्यार्थी अथर्वचे वडील अमीश पुरोहित यांनी सांगितले की अथर्वचा संशयास्पद मृत्यू महाविद्यालयीन वसतिगृहात झाला आहे, तर त्याची आई यांनी आरोप केला आहे की शिरपूर पोलीस गुन्हेगारांना आणि पुरावे नष्ट करणाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत। पोलिसांची भूमिका संशयास्पद दिसते। शिरपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर पाटील यांचे मोबाईलही आणि बँक रेकॉर्ड तपासण्याची मागणीही पुरोहित यांनी केली आहे। सदर माहिती अथर्व पुरोहितचे मामा अजय शर्मा यांनी दिली आहे। मुख्य संपादक भूषण पवार।